आज आपण आहोत IT नगरी हिंजवडीमध्ये आणि हिंजवडीची वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीची नेमकी काय कारणं आहेत या संदर्भात आज हिंजवडी पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एक विशेष बैठक सर्व शासकीय यंत्रणांची एकत्रित अशी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्दे चर्चेला गेले. अनेक सोसायटीधारक असतील किंवा ITNs असतील यांनी अनेक मुद्द्यांवरती आज अधिकाऱ्यांवरती प्रश्न उपस्थित केले आणि हे समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील या संदर्भात अधिकाधिक प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम ITNsनी केलेली आहे. नेमकी काय भूमिका होती या संदर्भात आपण जाणून घेऊयात. सचिन लोंढे आपल्यासोबत आहेत. नेमकं सर काय सांगाल, कशा संदर्भात आजची बैठक आणि काय? नमस्कार. आज हिंजवडी पोलीस ठाणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने यांनी दोघांनी मिळून एक बैठक हिंजवडी IT कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणण्यासाठी बोलवली होती आणि या बैठकीसाठी सगळे विविध डिपार्टमेंटचे अधिकारी आणि पोलीस उपायुक्त आणि पोलीस उपायुक्त ट्रॅफिक हे हजर होते. आज विविध विषयांवर चर्चा झाली. लोकांचा रोष पाहायला मिळाला. नागरिकांचा IT कर्मचाऱ्यांचा रोष आम्हाला पाहायला मिळाला. हाऊसिंग फेडरेशन म्हणून आणि एक हिंजवडीसाठीचं पेटिशनर म्हणून मी माझ्या परीने माझे ITNsच्या गाऱ्हाणे मांडताना प्रशासनाची भूमिका किती उदासीन आहे आणि पोलिसांची भूमिका किती सहकार्यक्षम आहे ही बाजू निकषाने मांडली आणि आपण नागरिक म्हणून किती आपली जबाबदारी पाळावी, वाहतूक नियम पाळताना आपली काय जबाबदारी असावी ह्याचे भान लोकांना आणून दिले. आणि इथून अशीच आम्हाला एक अपेक्षा आहे की प्रशासन म्हणून आम्हाला अधिकारी आणि पोलीस सहकार्य करतील आणि आमचे नागरिक आणि IT कर्मचारी म्हणून आमच्या समस्या मार्गी लागतील, जेणेकरून आमचं ज्याच्यातनं आम्ही बाहेर पडू. तुम्ही यातनं बाहेर पडण्याचे होतं गेले एक वर्षापासून आपण या संदर्भात पाठपुरावा करतोय. तुम्ही देखील या यंत्रणेमध्ये आज सचिनजी तुम्ही काय सांगाल? आता गेले एक वर्ष जसं तुम्ही म्हणले की आम्ही एक वर्षापासून याच्यामागे पाठपुरावा करतोय, फॉलोअप करतोय. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये की वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत ते फार लूजली कपल्ड आहेत. दे हॅव टू बी टाईटली कपल्ड आणि त्यांनी फार एकत्र पद्धतीने काम केलं पाहिजे आणि त्या सगळ्या डिपार्टमेंटला पकडून चालणारा एक कोणीतरी ऑफिसर पाहिजे किंवा ऑफिशर्स पाहिजे जे की ह्या सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅक आणि क्वालिटी करून काम करतील, तरच या सुधारणा होऊ शकतात. कारण विदाऊट इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅफिक कधीच इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. छोट्या खड्डे असतात, खड्ड्यामुळे ट्रॅफिकचा स्पीड कमी होतो आणि सगळीकडं डेडलॉक होऊन जातो. आणि पीक आवर्समध्ये अक्षरशः IT कर्मचारी फ्रस्ट्रेट झालेले आहेत, इरिटेट झालेले आहेत की त्यांना असं झालेलं की काय करू काय नको, रोज उठलं की तेच रडगाणं आणि हा दरवर्षी तोच खेळ मांडला जातो, तेच पत्ते आणि तीच गेम आहे. त्यामुळं आमची तळमळीने विनंती आहे की मागच्या पण वर्षी आम्ही तेच बोललो होतो की तुम्ही एकदम म्हणजे 24/7 तुम्ही काम करून वॉर फ्रंटवर काम करून तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. अदरवाईज आपल्याला वर्स्ट इज येट टू कम. मी एवढंच म्हणत राहील, वर्स्ट इज येट टू कम. कारण जर आपण यातून काही शिकलो नाही, काही सुधारणा झाले नाही तर कोणीही काही याला आपल्याला थांबू शकत नाही. कारण तुम्ही जर दुसऱ्या स्टेटबरोबर आपला IT पार्क कम्पेअर केलं तर आपण एकदम डिझास्टर्स सिच्युएशनला आहे. यातून आपण काही शिकलो नाही तर खरं अतिशय वाईट वेळ येऊ शकते. खरं तर तुम्ही सांगितलं की सरकारकडे पैसे जर नसतील अधिकाऱ्यांना खड्डे भरण्यासाठी तर आम्ही स्वतः वर्गणी काढून पैसे देतो. नेमकी काय तुमची या संकल्पना? हो, ही आमची तयारी आहे. जर सरकारकडे फंड्स कमी असतील तर आम्ही सर्व जे आसपासचे नागरिक आहोत ते आम्ही आमच्या स्वखर्चाने आपण एक निधी उभारू शकतो. त्यांनी तसा निधी उभारावा आणि तसं आम्ही ते खड्डे बुजवण्यासाठी मदत करू शकतो. आणि या पलीकडे जाऊन आम्ही विशेष वेगवेगळे जिथं खड्डे आहेत किंवा ज्या संकल्पना आपल्याला सॉल्व्ह करू शकतात, जसे शिवाजी चौकामध्ये आहे, पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्गच नाही आहे आणि एक मोठा चौक आहे, खूप मोठ्या गाड्या असतात, त्यांना रोड क्रॉस करण्यासाठी गरवारे चौकासारखा अंडरपास किंवा ओव्हरब्रिज जर बनवला आला तर तरीसुद्धा खूप एक वेळ वाचणार आहे नागरिकांचा. कारण की गाड्या ह्या नागरिक पादचाऱ्यांना रस्ता देण्यासाठी थांबतात आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट मागे होतो. तर असे विविध उपाय. त्याच्यानंतर आम्ही मेट्रोची मागणी केली की मेट्रोची जी आहे ती तारीख पे तारीख असं पुढं चाललेच आहे. ते 6 स्टेशन सुरू करायलासुद्धा मेट्रोला खूप वेळ लागत आहे. त्यांनी ते त्वरित लवकर सुरू करावी तर जेणेकरून आम्हाला ह्या वाहतूक कोंडीतून समस्येतून सुटका मिळेल. आणि तिसरं म्हणजे सिग्नल सिंक्रोनायझेशन. असं आम्ही एक सजेशन दिलं होतं की SB रोडला मागे ज्यावेळेस हा प्रयोग केला होता त्यावेळेस तिथं 10 मिनिटाचा आपल्याला एक ट्रॅफिक वेळ वाचवण्याचा वेळ किंवा उपाय मिळाला होता. तसं आपल्याकडे काही करता येईल का असं आम्ही सगळ्यांसमोर मांडले. काय उपाययोजना करता येतील का किंवा सिग्नल इम्प्रोव्हायझेशन वगैरे काय करता येईल का या संदर्भात? आपल्याकडे ट्रॅफिकचे जे इथले PI आहेत सोनवणे साहेबांशी आपण संवाद साधूयात. साहेब काय सांगाल की ITNsनी अनेक गोष्टींची मागणी केली की ट्रॅफिक कशा पद्धतीने सुधारता येईल, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, सिग्नल यंत्रणा कशी कार्यान्वित केली पाहिजे या संदर्भात काय सांगाल? काय? अगदी बरोबर आहे. आपण पाहताय की आत्ता सध्या परिस्थिती हा पावसाळा चालू आहे. पावसाळा चालू झाल्यामुळे आपण पाहताय
की या ठिकाणी जे रस्ते आहेत रस्त्यांचे खूप खड्डे झालेले आहेत. आपणही त्याबाबत न्यूज केली होती. तसेच आपण पाहता की या ठिकाणी मल्टी एजन्सी आहेत. मल्टी एजन्सी असल्यामुळे आपण त्यांना प्रत्येकाला आमचे माननीय जे CP सर आहेत त्यांच्याकडून DO किंवा पत्रव्यवहार झालेला आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहत आहे की काय ITNs आहे, सचिन लोंढेजी, तसेच पवनजीत माने आहेत, बरेचसे त्यांचा ग्रुप आहे. हे सुद्धा नियमित जे आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा वगैरे करून चांगला त्यांचा संपर्क ठेवून या ठिकाणी आपण पाहत आहे की बरेचसे आता जो काही एक गॅप पडला होता अधिकाऱ्यांमधला समोरचा गॅप पडला होता, आज या ठिकाणी आपण ग्रामपंचायत हिंजवडीच्या सभागृहामध्ये या ठिकाणी आपण आता एक चांगली बैठक संपन्न झाली आहे. मला पण आशा आहे की मी आणि माझा पूर्ण स्टाफ हा सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ITNs लोक हे सुखरूप घरी आणि सुखमय त्यांचा सुस्कर चांगला प्रवास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपण सांगितलं सिग्नल बरोबर आहे साहेब, परंतु काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, काही ठिकाणी पाऊस पाण्यामुळे जे पाणी साचून राहतं त्यामुळे त्या परिसरामध्ये गाडी कोणी घालत नाही आणि जो काही कंटिन्यू फ्लो व्हायला पाहिजे तो होत नाही आणि आपल्याला सिग्नल सिंक्रोनाइज करताना अडचण येते. आमचे पण माननीय DCP सर देशमुख साहेब आहेत, त्यांनी आता विप्रो फेज या ठिकाणी एक चांगला प्रयोग केला आहे. त्या ठिकाणी आपण त्यांना जो 25 ते 30 मिनटं लागत होतं ते आता आपण 7 ते 8 मिनटावर आणलेलं आहे आणि त्यांना जास्त प्रेफरन्स देत आहोत. आमची हीच अपेक्षा आहे की सर्व विभागांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर समन्वय साधून आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम जर केलं गेलं जे काय आपण सांगताय त्याप्रमाणे तर निश्चित ITNsला आपण या सगळ्यांनाच एक चांगली सुविधा देऊ शकतो. आज हिंजवडी पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग आणि हिंजवडीचे सर्व नागरिक यांच्या वतीने इथे वाहतूक समस्या सोडवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील या अनुषंगाने आज एक मीटिंग झाली. तर त्या मीटिंगमध्ये इतर विभागाचे अधिकारी देखील होते. मग रस्त्यांचे काही प्रश्न असतील, खड्डे असतील किंवा काही नालीचे काही प्रश्न आहेत. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येतं की काही जे नागरिक आहेत ते रूल्स फॉलो करत नाहीत, वाहतुकीचे नियम मोडतात. तर त्या अनुषंगाने देखील अधिकाधिक प्रभावी कारवाया करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही इश्यूज आहेत ते पण त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ॲड्रेस केलेला आहे. तर त्या अनुषंगाने साधक बाधक अशी चर्चा झाली आणि निश्चितपणे सर्वजण मिळून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि इथून पुढे ते प्रयत्न चालू राहतील असं साधारणतः या चर्चेमध्ये ठरलं. अनेक ITNsनी मुद्दे उपस्थित केले की सर आम्ही नियम काही आमच्या ITNs जर नियम मोडत असतील, नियम हेल्मेट घालत नसतील किंवा रॉंग साईडने येत असतील तुम्ही कारवाया करा, परंतु वाहतुकीला कुठेतरी शिस्त लावा. आपण बहुतांश वेळा बघतो की आपल्याकडे वाहतूक नियमन करण्याच्या ऐवजी बऱ्याचदा वाहतूक पोलीस कधी पावत्या दंडात्मक कारवाई करण्यामध्ये असतात. खरं तर म्हणजे त्यांना नेमकी कसं वाहतूक नियमन करताना वाहतूक जे नियम जे आहेत ते मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्या वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे. आणि त्यासाठी दंडात्मक कारवाया वाहतूक विभागामार्फत जे नियमभंग करतील त्यांच्यावर केल्या जात आहेत आणि यापुढे देखील केल्या जातील.